नमस्कार. अग्रज हॉस्पिटल द ओजी एक्सपर्ट्स या यूट्यूब चॅनलवरून गरोदरपणातील 9 महिन्यांचा सुंदर प्रवास या गोष्टीतलं हा 6वा व्हिडिओ, 6वा महिना. आता यात काय करायचं आहे, पहिल्या 3 महिन्यातलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उलटी मळमळ संपली, बाळ आता पोटात फिरायला लागले, पोटात हालायला लागले, जेवण चांगलं द्यायला लागले, थोडासा वेळ तुम्हाला आता मिळतो. मग काय करायचं आहे, तुम्हाला एकतर इंटरनेटवर किंवा आजूबाजूला तुमच्या ANC क्लासेस, अँटीनेटल क्लासेस किंवा गर्भसंस्कार वर्ग अशा नावाने विविध ठिकाणी तुम्हाला काही सेवा उपलब्ध असतात. त्यातली योग्य ती सेवा तुमच्या विभागातली शोधून किंवा इंटरनेटवर तुम्हाला चांगली असून त्या सेवेचा फायदा नक्की घ्या. या मार्गदर्शनपर क्लासेसमधून तुम्हाला गरोदरपण, बाळंतपण याविषयी माहिती दिली जाते. त्या ठिकाणी तुम्हाला काही व्यायाम शिकवले जातात. पेल्विक एक्झरसाइज ज्याला म्हणतात, म्हणजे ज्यावेळेस तुमचं बाळंतपण होणार आहे, डिलिव्हरी होणार आहे, त्यावेळेस तुमचे खालच्या बाजूचे जे काही स्नायू आहेत त्यांच्यामध्ये ठराविक प्रकारची ताकद असली पाहिजे. म्हणजे बाळंतीण होताना वेदना कमी होतात, बाळंतीण होताना तिथले स्नायू फाटत नाही. त्याचबरोबर या ANC क्लासेसमधून तुम्हाला बाळंतीण होत असताना वेदना कशा कंट्रोल करायच्या, त्याच्यावर नियंत्रण कसं आणायचं, तुम्ही मनाचं धारिष्ट्य कसं वाढवायचं, तुमच्या मनामध्ये ताकद कशी आणायची, पॉझिटिव्ह आउटलुक कसं ठेवायचं याविषयी मार्गदर्शन केलं जातं. हां, याच्यावर काही काही भोंदूगिरी पण याच्यातसुद्धा आहे बरं का. ती भोंदूगिरी टाळा की तुझंच बाळ गोरं होणार, तुझंच बाळ मोठं होणार आणि जन्मभर पळायला लागणार, असे थोतांड असणाऱ्या लोकांच्याकडे जाऊ नका. पण चांगले ANC क्लासेससुद्धा उपलब्ध आहेत, तर ते तुम्ही करू शकता. व्यायाम कोणते करायचे, योगासन आहे, प्राणायाम आहे, तुम्ही नियमित जे व्यायाम करतात ते करा. फक्त कसं आहे, इथून पुढं तुमची व्यायाम करायची क्षमता थोडीशी कमी झाली असते. त्याला एक टॉक टेस्ट नावाचे छोटंसं टेस्ट आहे. म्हणजे काय, तुम्ही व्यायाम करत असताना तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुम्ही व्यायाम करत असताना तुम्हाला जर धाप लागत असेल, बोलता येत नसेल, तर तो व्यायाम तुमच्या शरीरासाठी थोडासा जास्त होतोय, तो थोडा कमी करा. तुमच्या शरीराला झेपेल, सोसेल एवढाच व्यायाम करणं अपेक्षित आहे. या व्यायामाने रक्ताभिसरण वाढतं, बाळाची वाढ व्यवस्थित होते. दुसरी गोष्ट, इथून पुढं काय करायचं आहे, झोपायचं कसं. तर खरं तर तुम्हाला ज्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल वाटते त्या पोझिशन तुम्ही झोपू शकता. पण साधारण 6व्या किंवा 7व्या महिन्यानंतर बाळाचा आकार वाढल्यामुळं गर्भाशयाचा थोडासा जो बोजा असतो तो आपल्या हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्या, हृदयाकडनं बाहेर जाणाऱ्या रक्तवाहिन्या याच्यावर पडू शकतो. म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही डाव्या कुशीवर जर झोपलात तर गर्भाशय जे असतं ते एका बाजूला कलतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांवरचा दाब कमी होतो आणि बाळाला रक्तपुरवठा चांगला राहू शकतो. म्हणून शक्य असेल तुम्हाला तर डाव्या कुशीवर झोपलेलं चांगलं. पण हा काही हार्ड अँड फास्ट नियम नाही, पण शक्य असेल तर डाव्या कुशीवर झोपा. अजून काय करायचं आपल्याला, की आता दुसरी तयारी तुम्हाला करायची. तर 7व्या महिन्यात तुमचं परत आता बेबी शॉवर्स, ओटी भरण, डोहाळे जेवण वगैरे असल्यानंतर तुम्ही बाळंतपणाला माहेरी जाणार आहात किंवा जिथे कुठं तुम्ही जाणार आहात, चेंज ऑफ प्लेस अशा वेळेस बऱ्याच वेळेला होते. मग तिथल्या डॉक्टरांचा पत्ता, तिथल्या डॉक्टरांचा शोध, तो प्रवासाची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून ठेवाव्या लागतील. मग तुमच्या हजबंडचा रोल याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. हे तुमच्यासाठी नाही, पण तुमच्या हजबंडसाठी 4 शब्द आहेत. आपली बायको गरोदर आहे, तिला विशिष्ट गरजा आहेत, जशा त्या शारीरिक आहेत, डॉक्टरांच्याकडे जातात त्याच्या मानसिक गरजा पण आहेत. तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तिला गोळी घेताना गोळी खाल्ली का असं 4 विचारलं तरी तिला नक्की कृतज्ञता वाटत असते. वेळेवर ती गोळी घेते की नाही, औषध घेते की नाही, डॉक्टरांची अपॉइंटमेंट वेळेवर मिळते का तिला जरूर डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटला तिच्याबरोबर तुम्ही तिला अकंपनी करा, दवाखान्यात या. प्रत्येक वेळेस पतीला हे शक्य नसेल किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये पतीने जाणं फारसं योग्य वाटत नसेल तर तिच्यावर जे कोणी असेल, सासू असेल, आई असेल, मामी असेल, काकू असेल, कोणीतरी एकजण बरोबर येणं अपेक्षित आणि तिला आधार देणं गरजेचं आहे. हां, याच वेळी तुम्ही अजूनही करू शकता की तुमचा बर्थिंग कंपॅनियन कोण असणार आहे हे एक तुम्ही ठरवू शकता. आता ही काय संकल्पना आहे खरं तर, की ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी होत असते त्यावेळेस तुम्ही डिलिव्हरी रूममध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये अनोळखी लोकांच्या सहवासात नाही राहिलं पाहिजे. त्यावेळेस तुमच्यासोबत तुमच्या घरचं, तुमच्या मायाचं, तुमच्या पाठीवर हात फिरवणारं कोणीतरी असलं पाहिजे. डॉक्टर, नर्स तर असणारायचं. म्हणून बर्थिंग कंपॅनियन नावाची एक नवीन संकल्पना आहे. आता सगळ्याच हॉस्पिटल्समधनं तुम्ही डिलिव्हरी होत असताना तुमच्यावर कोणीतरी असतं. पाश्चात्य देशात किंवा पुण्यासारख्या मोठ्या मुंबईसारख्या महानगरातनं तर पतीसुद्धा तिथं उभा राहतो. पण सामाजिक परिस्थिती तुम्हाला तसं करू देत नसेल तर तिची जी कोणी सखी आहे, मैत्रीण आहे, आई आहे, ती डिलिव्हरीच्या वेळेस तिच्यासोबत राहू शकते. मग अशा व्यक्तीला पण थोडंसं प्रशिक्षण द्यावं लागतं. नाहीतर तुम्ही डिलिव्हर होताना ती चक्करून पडली तर तुमच्याकडे उडून बघणार, असं व्हायला नको. त्या बर्थिंग कंपॅनियनची निवड करा आणि 7व्या 8व्या महिन्यामध्ये तुम्ही डॉक्टरांच्याकडे ज्यावेळेस जाणार आहात त्या व्यक्तीलाही बरोबर घेऊन जा. डॉक्टरांना अवश्य सांगा ही माझी बर्थिंग कंपॅनियन आहे, तिलाही काही माहिती दिली जाईल, तिला काही गोष्टी शिकवल्या जातील. अजून काय करायचं आहे, गोळ्या तर मी तुम्हाला सांगितलं तर आयरनच्या आणि कॅल्शियमच्या खायच्या. पण आयरनच्या गोळ्याने अजून एक प्रकारचा त्रास होऊ शकतो. आयरनच्या गोळ्यामुळे बद्धकोष्ठता येते, म्हणजे काय, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं.
ते टाळण्यासाठी पालेभाज्या फळभाज्या जर जास्त खाल्ल्या तुम्ही तर आयर्नने कॉन्स्टिपेशन कमी होतं. त्याचबरोबर काय होतं, आयर्नमुळे कधी कधी तुमची शी काळी होऊ शकते. घाबरू नका, लोह असतं, काळं असतं म्हणून शी काळी होते. आयर्नचा तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरना सांगा, डॉक्टर तुम्हाला आयर्न प्रिपरेशन बदलून देतील, गोळी बदलून देतील, पातळ औषध देतील, किंवा अगदीच तुम्हाला गोळी पचत नसेल तर रक्तवाढीची इंजेक्शनसुद्धा असतात, ते पण देऊ शकतील. त्याच पद्धतीने कॅल्शियमच्या गोळ्याचा काही त्रास असेल तो पण डॉक्टरना सांगा. हां, आता डॉक्टरांच्याकडे गेल्यावर अजून नेहमीप्रमाणे तपासण्या आहेतच. तर कोणत्या तपासण्या? एक म्हणजे गरोदरपणातील साखरेची विशिष्ट प्रकारची तपासणी, ज्याला ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट किंवा डिप्सी टेस्ट असं म्हणतात. हे आपल्या भारतीय लोकांनी एक ठराविक पद्धतीने बनवलेलं बरं का, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. त्याच्यामध्ये काय करतात, खरं तर काय होतं, गरोदरपणात आपली संप्रेरक हॉर्मोन्स खूप वाढल्यामुळं आपल्या शरीराला स्त्रीच्या तात्पुरता डायबिटीस होतो. मग तो होणार आहे किंवा नाही, किंवा झाला आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी ही विशिष्ट प्रकारची तपासणी केली. त्यात काय करतात, तुम्हाला एक 200 ते 300 ml पाण्यामध्ये, म्हणजे 2 ग्लास पाण्यामध्ये 75 mg साखरेची, म्हणजे ग्लुकोज, ते औषध दुकानात मिळतं, आपल्या घरची साखर नाही, 75 mg ग्लुकोज एक 10 मिनिटात प्यायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही खाल्लेलं असलं, उपाशी असलात तरी चालतं आहे. एकदा हे 300 ml पाणी पिलं की त्यानंतर 2 तास काय खायचं नाही, आणि 2 तासानंतर तुमच्या शरीरातला साखरेचा नमुना, रक्ताचा नमुना घेतला जातो आणि त्यात साखरेची पातळी मोजली जाते. त्यात काही अडथळे असतील तर डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगतीलच. हां, आणि त्याचबरोबर याच वेळेस लघवीची पण तपासणी केली जाते. त्यात साखर, जंतुप्रादुर्भाव, प्रथिने बघितलं जातं, आणि रक्तातली हिमोग्लोबिनची पातळी, म्हणजे आम्हाला कळतं तुम्ही रक्तवाढीची गोळी खाताय का, खाल्ली तर ती तुम्हाला पचते का, पचले तर त्याचं रूपांतर रक्तात होतं आहे किंवा नाही, त्याचा डोस वाढवायचा आहे का, किंवा ते अपुरा असेल तर त्याला दुसरे काही उपाय करायचे का, हे पण आपल्याला समजतं. त्यामुळे ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट आणि CBC आणि युरिन हे आपण साधारणपणे 24 आठवड्याच्या आसपास करतो. आणि सोनोग्राफीमध्ये बाळाच्या हृदयाची जवळजवळ संपूर्ण वाढ ही 24 आठवड्याच्या आसपास होत असते. 20 आठवड्यात बाळाच्या हृदयातले काही दोष कळतात, पण काही काही दोष असे असतात की जे नंतर बघावे लागतात. त्यामुळे फिटल 2D एको नावाची एक तपासणी असते. हे प्रत्येक शहरात उपलब्ध असेलच असं नाही, कारण या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती अजून भारतात खूप कमी आहेत. पण ती जर तपासणी उपलब्ध असेल आणि तुम्ही करू शकत असाल तर 24 ते 26 आठवड्याच्या दरम्यान फिटल 2D एको या नावाची बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी जरूर करून घ्या. हे झालं 6व्या महिन्यातल्याविषयी. तर तुम्हाला मी जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर अग्रज हॉस्पिटल द OG एक्सपर्ट्स या चॅनलवर कमेंट सेक्शनमध्ये जरूर तुमच्या शंका विचारा, त्यांचं मी निश्चित निरसन करू. धन्यवाद.